एवढे असूनही फार वाईट वाटते ते तिच्याकडे बघण्याची दृष्टी. का कशी व्यसनी असते? ज्या मातृत्वाचे अमृतपाशन करून हे जग आपण पाहतो, त्या मातेला घराबाहेर हकलून लावल्या जाते. जिच्यामुळे ज्या घराला घरपण लाभते, तिच्याशी 2 शब्द प्रेमाने बोलून तिच्या मनातील व्यथा जाणून घेतली तर तिचे मन दुखावले जाणार नाही. त्या बहिणींची खुशी, तिचा आनंद कशात दडला तो शोधा, तिला जाणून घ्या. त्या रेशमी धाग्याची गाठ पक्की ठेवली ना, तर ती स्त्री परिवाराच्या रक्षणासाठी रणचंडिकाची रूप धारण करते. तिची व्यथा तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही. अशी ही नारी शक्ती, जी परमेश्वराने जगाचा उद्धार करण्यासाठी तिला सर्व देवांनी आपापली शक्ती एकवटून एक तेजमय प्रकाशित करून तिला उत्पन्न केले. जसे परमेश्वराची भक्ती करताना एक ध्यानस्थ होतं ना, तसेच तिच्या महान कार्याचे स्मरण करा. लहानपणी बोबडे बोलणारी ती प्रत्येक वडिलांची परी असते. 2-5 वर्षापर्यंत बोबडे बोलत असते बरं ते. 6 ते जास्तीत जास्त 10 वर्षापर्यंत काय हवे नको ते वडिलांकडे बघत असते. 11 ते 16 वर्षापर्यंत आपल्या आईवडिलांना आपल्याकडून काय अपेक्षा आहे हे ते मनी बिंबित असते. पुढे 17 ते 21 वर्षापासून आईवडिलांना मुलांची कमी कधीतरी ती जाणू देत नाही. प्रत्येक कामाला ती सहज सलग असते. नकार तिच्या होटांवर नसतोच मुळात. पुढे 20 ते 24 तारुण्यात आली की तिच्या भविष्याची योजना तिलाच ठरवावी लागते. आईवडिलांच्या प्रतिष्ठेसाठी ती शिकून स्वतःच्या पायावर उभी होते. आईवडिलांची स्वप्न साकार करते. कुठे ती कमी पडत नाही. पुढे 24-25 वर्ष पुढे आली. सर्व आयुष्य ती लग्नानंतर सासर आणि माहेर दोन्ही बाजून सांभाळत असते. म्हणतात ना, स्त्री ही तिन्ही कुळाचा उद्धार करीत असते. कोणाच्या काय वाटेत काठी असणार तर कोणाच्या वाटेत फुले. पण फुले निखारे बनून चटके लागत असेल ना, तरी ती कोणालाही सांगणार नाही. एकटीच सर्व दुःख सहन करीत असते. एवढे तिचे महान कार्य असते. अहो, प्रसूतीच्या काळात महाभयंकर वेदनेतून एका जीवातून दुसरा जीव जन्माला आलते. ही गोष्ट काही साधी गोष्ट नाही. असे अखेरी जीव सोडून जाताना सुद्धा मुलांसाठी, त्याच्या परिवाराच्या सुखासाठी देवाकडे मागणे मागते, प्रार्थना